नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओत आपण फोर्टक्स कसे घ्यायचे ते अंदाजे घ्यायचे का की त्याला काही मेजरमेंट असते किंवा मेजरमेंट जर असेल तर किती घ्यावी, एकदम सोप्या पद्धतीने त्याचे जे मार्किंग आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे फोर्टक्स ब्लाउज आहे ते मी डायरेक्ट कपड्यावरती मेजरमेंट टाकलेली आहे आणि कटिंग केलेली आहे। एकदम सिंपल मेथड आहे। जर माझे कोणी नवीन मैत्रिणी शिकत असेल नवीन ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करायला तर त्यांनाही खूप पटकन लक्षात येईल अशी माझी मेथड आहे। सो हे फोर्टक्सचे ब्लाउज मी 34 साईजचे कटिंग केलेले आहे आणि जे टक्स आहेत ते आपण 34 साईजचे बघणार आहोत। साईज कितीही असो, लहान असो वा मोठी, तुम्ही याच पद्धतीने मापे घेऊ शकता। जो मेन टक्स आहे आणि जे बाकीचे 3 टक्स आहे ते किती घ्यायचे आणि या टक्स घेतल्यानंतर फिनिशिंग खूप छान येते ब्लाउजला आणि आतल्या बाजूनेही स्पेस छान येतो। बऱ्याच मैत्रिणींना फोर्टक्स ब्लाउज चपटा बसत असेल किंवा छाती फोर्टक्समध्ये बसत नसेल तर या पद्धतीने तुम्ही फोर्टक्सची कटिंग आणि स्टिचिंग करू शकता। मी जे टक्सची मापे घेणार आहेत ह्याच पद्धतीने तुम्ही लहान किंवा मोठ्या कोणत्याही ब्लाउजचे टक्स जर घेतले तर खूप छान ब्लाउज बसतो आणि कपही छान येतो। आता आपण टक्सचे मापे घेणार आहोत। आपला जो मेन टक्स आहे तो हुक लूपच्या बाजूने किंवा हुकची पट्टी लावतो आपण त्या बाजूने 4 इंच घेतलेला आहे आणि मेन टक्स आपला 2.25 इंच घेतलेला आहे आणि 2.25 इंच घेऊन पावणे दोन इंचाचे 4 पॉईंट घ्यायचे आहे आणि पहिला पॉईंट या पद्धतीने आपला चौकोन तयार होतो आणि जो काखेकडचा जो पॉईंट आहे तो मुंड्यामध्ये न्यायचा आहे तो टक्स आणि जो हुक लूपच्या पट्टीच्या बाजूने आहे तो पट्टीकडे घ्यायचा आणि कमरेचा जो टक्स आहे तो खालच्या बाजूने आपण पट्टी लावतो योकपट्टी, त्यामुळे योकपट्टीपासून 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावरती घ्यायचा आहे। आपण दुसरा भाग त्यावरती ठेवून खडूचे जे रेषा आखलेल्या आहे आपण त्यावरती जे उमटतात तसे ठसे देऊन घ्यायचे आणि दुसऱ्या भागावरती हे आपण याच पद्धतीने टक्सची माप मारून घेणार आहोत। आपला आता मेन टक्स आपण मारायचा आहे। मेन टक्स आपल्याला 34 साईजसाठी 1 इंच घेऊन टक्सची उंची ही 2.25 इंच घेऊन हा मेन टक्स द्यायचा आहे आणि आपण मेन टक्स दिल्यानंतर जो कपडा शिल्लक राहतो तोही तिथेच दुमडायचा। बघा आपला टक्स या पद्धतीने येतो। आता आपण कमरेकडचा फिटिंगचा टक्स मारून घेत आहोत। तो 1.5 इंचाचा मारायचा आहे। बाकीचे 3ही टक्स आपण 1.5 इंचाचे मारत आहोत। छोटी जर साईज असेल तर मेन टक्स आपण 1 इंचापेक्षा कमीही करू शकतो। 28-30 छातीला अर्धा ते 1.5 इंचापर्यंत घेतला तरी पण छान कप येतो। मोठ्या साईजसाठी कंपल्सरी 1 इंचाचाच टक्स घ्यायचा आहे आपण आणि बाकीचे 3ही टक्स 1.5 इंचाचे। बघा आपला या पद्धतीने टक्स मारून झालेला आहे आणि कप पण खूप छान आलेला आहे। आपण दुसऱ्या भागालाही सेम पद्धतीने टक्स मारून घेत आहोत। तुम्हाला कटोरी ब्लाउज घालायचे नसेल किंवा कटोरीला टोक येत असेल तर तुम्ही या पद्धतीने 4 टक्स नक्कीच घालू शकता। या पद्धतीने 4 टक्सची कटिंग करायची आहे। कटिंग माझ्या चॅनलवरती भेटून जाईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या बघायचा आहे हेही कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून जो
व्हिडिओ अपलोड करील त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे. बघा आपल्या दुसऱ्याही पार्टचे टक्स कंप्लीट झालेले आहे मारून. या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्सचे आपले टक्स मारून झालेले आहेत. बघा कप खूप छान पद्धतीने दिसत आहेत आणि आतल्या बाजूनेही फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आता आपल्याला योकपट्टी जोडून घ्यायची आहे आणि योकपट्टी जोडताना जो आपला मेन टक्स असतो तो आपण फिटिंगच्या बाजूने घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कप एकदम फिनिशिंगमध्ये बसेल. आणि जर पुढच्या बाजूने हुकलूकच्या बाजूने जर घेतला तर तो टक्स उभा राहून टोक दिसतं. त्याच्यासाठी हा जो आपला मेन टक्स आहे त्याचा टक्सचा जो भाग आहे तो आपला फिटिंगच्या बाजूने घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि आपण योकपट्टीचं पॉकेट तयार करून घेत आहोत. डबल टिप द्यायची आहे प्रत्येक टिपसाठी. डबल टिप दिली की ब्लाऊज लवकर उसल्या जात नाही किंवा टिप निसटल्या जात नाही. बघा या पद्धतीने आपण उलटून घ्यायचं आहे. बघा आपली योकपट्टी लावून एक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पार्टला योकपट्टी लावू. ब्लाऊजचे दोन्ही पार्ट आपण सेम पद्धतीने योकपट्टीचं पॉकेट तयार करून घेत आहोत आणि पलटून त्याला हुकलूकच्या पट्ट्या लावायच्या आहे. आपला 34 साईजचा ब्लाऊजचा फ्रंट भाग तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.